हॅलो फॅमिली, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण मस्त गावठी कोंबडा आणला आहे. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तेल ना मस्त गरम करायचं, त्याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकायचे. तेजपत्ता घेतला आहे, छोटी वेलची मोठी वेलची घेतली, लवंग घेतलं आहे, दालचिनी आणि आपले चक्रफूल आणि मस्त त्याच्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकलेला आहे. तर कांदे मी उभे चिरून टाकले. तर साधारण मी 5-6 कांदे घेतले होते, कारण क्वांटिटी जास्त असल्यामुळे मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं जोपर्यंत आपले कांदे लालसर नाही होत. एकदम करपवायचे नाही आहेत, आपल्याला मीडियम लाल करायचे. जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त लाल करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता थोडासा लाल आपला कांदा झालेला आहे. अजून आपण थोडासा करून घेऊया, त्याच्यानंतर आपले दुसरे मसाले टाकूया. तर हे बघू शकता तुम्ही, आपला कांदा मस्त झालेला आहे. आता ह्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तर साधारण 2 चमचे मी आलं लसूणची पेस्ट टाकले आणि तीही मस्त परतून घ्यायचं लाल होईपर्यंत. आणि तुम्ही जेव्हा आलं लसूणची पेस्ट टाकताना घरात तुम्हाला सांगू नाही शकत एवढा छान सुगंध सुटला आहे ना, भारी एकदम. तर चला पुढे आपण बघूया. तर मस्त परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. आज मी सर्व मसाले वेगवेगळे वाटलेत, कारण ना ह्याच्याने अजून टेस्ट एनहान्स होते. एकत्र नाही वाटलं, हिरवं वाटणमध्ये एकत्र नाही केलं, वेगळे वेगळे केले. तर आता मस्त आपले मसाले ना छान परतवायचे. तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटले. आता आपले घरचे मसाले टाकायचे. हळद टाकले मी, गरम मसाला टाकला आहे आणि लाल मसाला म्हणजे आपला घरचा आगरी मसाला टाकला आहे. आणि मसाला मी थोडं जास्तच टाकला आहे, कारण स्पायसी पाहिजे, झणझणीत पाहिजे आणि कलर पण छान येतो आणि टेस्टला पण भारी लागतो. आणि आपले आता मसाले मस्त परतून घ्यायचे जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही. चिकन टाकायची घाई नाही करायची. आता आपले मसाले चांगले स्लो मंद आचेवरच परतून घ्यायचे, फास्ट गॅस करू नका, नाही तर सर्व मसाले करपून जाणार. मीडियम टू लो फ्लेममध्येच ठेवायचा आणि थोडंसं ना पाणी टाकत राहायचं, जेणेकरून आपले मसाले खाली करपणार नाही. बघू शकता आता आपले मसाले मस्त तेल सुटले मसाल्यांना. जेव्हा आपला मसाला शिजतो ना, तेव्हा आपल्या चिकनला एक वेगळीच टेस्ट येते, एक वेगळाच कलर येतो. तर आणि कच्च्यामध्ये टाकलं ना ते इतकी टेस्ट नाही आहे. तर बघू शकता मस्त आपल्या तेलाला ना म्हणजे मसाल्याला तेल सुटलं आहे. आता ना मी मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये. मीठ आधीच टाकलं आहे, काही लोक नंतर टाकतात, पण मी अगोदरच टाकते, जेणेकरून सर्व मसाल्यांना पण मीठ लागतो आणि चांगलं शिजून निघतं. बघू शकता भाजून एकदम तेल सुटलं आहे मस्त आणि छान झालं आहे. कलर बघू शकता तुम्ही आणि खूप भारी झालेलं, म्हणजे चिकन जाम भारी झालेलं. तुम्ही नक्की अशा पद्धतीने म्हणजे बनवून बघा. आणि कोणाला गावठी कोंबडा आवडतो हे कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपण ना सर्व चिकन टाकून घेऊया आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मी आता सर्व चिकन टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एक साईडला ना आपण गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकलं ना का त्याची टेस्ट अजून तशी वाढते, एनहान्स होते टेस्ट. आणि खूप कलरसुद्धा छान तसं राहतो आणि टेस्ट पण अजून वाढते. तर तुम्ही पण थंड पाणी नका टाकू, गरम पाणी टाका. आणि चांगलं ना आता घाटलून घ्यायचं जोपर्यंत आपले सर्व मसाले आपल्या चिकनला लागत नाही. पाणी टाकायची पण घाई करू नका, थोडे मसाले आपले मस्त परतून घ्या. आता परतल्यावर ना थोडंसं 1-2 सेकंड वाफेवर ठेवायचे, जेणेकरून बाजूने थोडंसं तेल सुटेल आपल्या चिकनला. तुम्ही बघू शकता मी झाकण देऊन ठेवलं होतं. तर झाकण आता काढून बघितलं तर बघा बाजूने ना मस्त तेल सुटलं आहे. तेल प्रमाणातच टाका, कारण ना जेव्हा म्हणजे अजून शिजलं ना का तेल सुटतं आपल्या चिकनला. तर बघू शकता तर मस्त तुम्ही एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ना मी त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकणार आहे. सुकं खोबरं आपलं असं भाजून घ्यायचं नॉर्मल, आणि वाटण केलं आहे मी त्याचं. यावेळी मी कांदा नाही टाकला भाजून, फक्त सुकं खोबरं टाकलं, कारण कांदा आपण ऑलरेडी पहिलेच तेलावर परतून घेतलेला आहे. तर मग ह्याच्यात फक्त सुकं खोबरं टाकायचं आणि छान मिक्स करायचं. तर मारायचं, मिक्स करत राहायचं जोपर्यंत आपले मसाले चांगले एकामेकांना लागत नाही. आणि गाईस, तुम्हाला माझ्या
रेसिपीज आवडतात का नाही हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुढे सुद्धा बघायला आवडतील का नाही. तर तुम्ही सर्वजण माझी रेसिपीज बघतात. आपल्या नवीन चॅनल आहे तर तुम्ही सपोर्टची गरज आहे. तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. आता मी पाणी गरम टाकून घेतले. आता आपण सर्व मसाले टाकले, सर्व काही टाकले. आता काहीच टाकायचं नाही, फक्त शेवटला मी लसूण टाकणार आहे आणि मसाला टाकणार आहे, चिकन मसाला टाकणार आहे शिजल्यावर वरतून. तर आता मस्त पाणी टाकून शिजून घ्यायचं. तर मीडियम आचेवर ठेवायचं, वरतून पण पाणी टाकायचं जेणेकरून आपलं चिकन मस्त शिजेल. आता तुम्ही बघा आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलेलं आहे, तुम्ही तरी बघू शकता वरती. तर तुम्हाला सांगते घरात इतका सुगंध सुटला होता ना, जाम भारी झाला होता. ज्यांना आवडत असेल ना तर नक्की या जेवायला आमच्याकडे. तर हे बघा आता मी अख्खे लसूण टाकलं. तर कोणाला लसूण आवडतो, तुम्ही चिकन मटनमध्ये काहीही बनवा, अख्खे लसूण टाका, एवढी टेस्ट भारी लागते ना लसूणची. आणि आपल्या चिकन ऑलमोस्ट रेडी आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं आता मला पाणी आटवायचं आहे थोडंसं. तर हे बघा आपलं फायनल लुक, म्हणजे चिकन आपलं शिजलेलं आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर पण फॉलो